Hello. Uh, what I have to say is की फर्स्ट मला दरवाजा लावतो. दरवाजा लावतो म्हणजे जेणेकरून आपला आवाज बाहेर जाणार नाही. ओके. आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये मी खूप साऱ्या गोष्टी एक्सप्लेन करतो म्हणा, म्हणजे का करायचं आहे, का का नाही करायचं आहे आपल्या मी छोट्या छोट्या गोष्टी पण प्रत्येक गोष्टी शेअर करतो आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये. कधी मी माझे कामाबद्दल कधी शेअर नाही केलं. काम म्हणजे मी ऑलरेडी सांगतो की मला हे करायचं आहे, ते करायचं आहे. आय जस्ट वॉन्ट बी अ फिल्म मेकर. बट मी एक प्रकारे स्टोरी कधी एक्सप्लेन नाही केली. ॲक्च्युली मी ट्राय केलं होतं आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये बायनरी कोड एक्सप्लेन करण्याचा. बट समहाऊ इट विज रिअली बोर आणि तो इट्स काइंड ऑफ लाईक असा बनला की तो पाहूशा नाही वाटला. लिंक नाही वाटून राहिली. म्हणजे ज्याप्रमाणे आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करताना नाही का सगळं काही आपण जेव्हा मन हलकं करतो, आपण एक एक गोष्टी पूर्ण सांगतो, तेव्हा कसं मन कसं हळूहळू हलकं होत जाते. बट जेव्हा मी स्टोरी सांगायला लागतो तेव्हा इट्स काइंड ऑफ लाईक अ रिअली बर्डन. कशाला आता समोर का सांगू, आता समोर का सांगू, समोर का सांगू. हे बघ, पुढे लाईफमध्ये नाही का तुला अशा काही गोष्टी शिकायच्या आहेत ज्या काफी कठीण आहेत. बेसिकली स्टोरी टेलिंग यार. कारण हे बघ, आता कसं की तुला बायनरी कोड नाही का पहिले तुला सांगावं लागेल, प्रॉपरली एक्सप्लेन करावं लागेल प्रोड्युसरला. आफ्टर दॅट ते लोक नाही का तुझ्या फिल्मवर पैसा इन्व्हेस्ट करायला तयार नाही. समजा जर तू त्यांना प्रॉपरली स्टोरी सांगणार नाही तर ते ऑफकोर्स ते नाही होणार. म्हणजे ते नाही इन्व्हेस्ट करणार पैसे. सो बेसिकली नाही का तुला स्टोरी बरोबर सांगायची आहे, बरोबर प्रॉपरली मिर्च मसाला सांगून सांगायचं आहे की हे कशाप्रमाणे आहे, का आहे. ते लोक पण चिवत्या आहे, आपण पण लोक चिवत्या आहे. आपण पण प्रॉपरली त्यांना सांगितलं तर कसं की ते पण लोक आपल्या फिल्मवर पैसा इन्व्हेस्ट करायला तयार नाही. ओके, ठीक आहे. बट वन थिंग इज फर्स्ट की साला आपण पहिले आता ते खूप दूर आहे. म्हणजे ते पुण्याला जाऊ, देन फिल्म स्कूल, देन स्टोरी टेलिंग, अँड देन इन्व्हेस्टर समोर मी जाईन आणि ते साऱ्या गोष्टी एक्सप्लेन करेन यार. बट फर्स्ट थिंग फर्स्ट की आपल्याला पहिले एक प्रकारे नेट प्रॅक्टिस करायचं आहे. नेट प्रॅक्टिसमध्ये मानून घे की आता तुझ्यासमोर हा कॅमेरा नसून एक इन्व्हेस्टर बसून आहे जो तुझ्या फिल्मला एक प्रकारे पैसा लागेल. आणि तुला त्याला प्रॉपरली फिल्म सांगायची आहे का कशाप्रमाणे आहे आणि काय आहे. आणि सो राईट राईट ना मी बायनरी कोडबद्दल बोलणार नाही. या बायनरी कोड इज टू मच. गेली महिनाभरापासून नाही का ही जी स्टोरी आहे ना ती माझ्या डोक्यामध्ये खूप एकदम अशी इमर्स करते. म्हणजे मला ते एक्सप्लेन तर करायची होती बट आय डोंट नो हाऊ टू डील विथ दिस. आणि या स्टोरी अजूनपर्यंत इट जस्ट लाईक अ रफ स्केच, म्हणजे एक प्रकारे रफ स्केच. अजूनपर्यंत याची ना डिझाईन स्क्रिप्ट तयार आहे, ना स्ट्रक्चर स्क्रिप्ट तयार आहे. जस्ट एक प्रकारे रफ स्केच आहे आणि याला मी प्रॉपरली सांगण्याचा प्रयत्न करतो. कळली तर कळली, जमली तर एक मूवी बनेल, समजा बनलीच तर. कारण हे अशी फिल्म आहे जी बहुत माहोल तर आहे बट आय डोंट नो इट विल हॅपन ऑर नॉट हॅपन. कसं आहे की हे मार्वल सिनेमॅटिक युनिवर्स आणि एक्समॅनला जॉईन करते एक प्रकारे. ही जी स्टोरी आहे आता बेसिकली मार्वल सिनेमॅटिक युनिवर्समध्ये बेसिकली आयरन मॅन, कॅप्टन अमेरिका, थोर, हल्क, स्पायडरमॅन, त्याच्यानंतर जे काही कॅरेक्टर आहे ते येते इकडे. बट एक्समॅन याची सिरीज वेगळी आहे राव. हे म्युटंट हे एकदम याची वेगळीच सिरीज आहे. बट हे सेम प्रोडक्शनमध्ये काम करतात. मार्वलमध्ये सेम याच्यात काम करतात. ॲक्च्युली कॉमिक बुकमध्ये नाही का याचा ऑलरेडी एक्सप्लेन केला आहे. कॉमिक बुकमध्ये वुल्वरीन आणि देन त्याच्यानंतर आलेले जे कार्टून्स एपिसोड्स आहेत त्याच्यामध्ये पण एक्समॅनला मार्वल सिनेमॅटिक युनिवर्समध्ये इन्क्लूड केला आहे. बट मार्वल
हां, सॉरी, मार्वल मी म्हणतो एक्समॅनला मार्वलमध्ये इन्क्लूड केलं आहे त्या टीव्ही सीरीज आणि कॉमिक बुकमध्ये या. बट सिनेमॅटिकमध्ये म्हणजे फिल्ममध्ये अशाप्रमाणे कधी झालेलं नाही. कारण दोघांची वेगवेगळी स्टोरी लाईन आहे आणि बेसिकली ते त्या स्टोरी लाईनला एक प्रकारे हे करू देत नाही. म्हणजे त्यांना असं वाटते की जर सगळेच जण एकाच ठिकाणी आले तर बेसिकली नाही का काफी कॉम्प्लिकेटेड होते राव, जेव्हा आपण कोणती फिल्म बनवतो तेव्हा. कारण आता हे बघा, आता समजा आता थोर, कॅप्टन अमेरिका आता हे सगळे एकत्र आले तर बेसिकली आता समजा जर नाही का आयरन मॅन 4 काढायचा आहे आणि याच्यामध्ये एक प्रकार एंड ऑफ द वर्ल्ड काढायचा आहे. म्हणजे काही काही फिल्ममध्ये वगैरे असते ना का एंड ऑफ द वर्ल्ड म्हणजे काइंड ऑफ लाईक अ रिअली डिझास्टर इज गोइंग ऑन. तर ठीक आहे, त्याच्यामध्ये आयरन मॅन आहे तर आयरन मॅन फुल कोशिश करून राहिला की ते व्हावं नाही. पण बाकीचे का करून राहिले, या बाकीचे म्हणजे बाकीचे ॲव्हेंजर्स का करतात, ते जस्ट लाईक सिटिंग ओव्हर देअर अँड वॉचिंग, असं नसते ना. म्हणजे जेव्हा नाही का मोर अँड मोर पीपल नाही का मोर अँड मोर सुपर हिरोज आणि त्याच्या स्टोरी एकामेकामध्ये बाउंडेड झाली, इट्स काइंड ऑफ लाईक अ रिअली कॉम्प्लिकेटेड टू डिझाईन हाऊ टू डील विथ दिस स्ट्रक्चर अँड स्क्रिप्ट. सो इट्स बहुत डिफिकल्ट जाते राव. कारण आपल्याला प्रत्येक पॅरामीटर्स चेक करावं लागते का आपण ज्या फिल्म तर बनवत आहे ते तर आपण सगळे पॉईंट लक्षात घेतले. बट हे फिल्म नाही का सिनेमॅटिक युनिव्हर्सला लिंकअप आहेत, आपण सगळे कॅरेक्टर पण त्याच्यावर फोकस करायला पाहिजे की याच्यावर का होईल, त्याच्यावर का होईल, what happens with Captain America, what happens with Thor, Hulk. So all these things, या साऱ्या गोष्टी आपल्याला समजून घ्यावं लागते. अनदर थिंग इज अजून काही सांगायचं म्हणजे की बट याचा एक फायदा असा आहे का मोर अँड मोर सुपर हिरोज जर एकत्र आले ना तर लोकांचा नाही एक प्रकारे उत्साह वाढतो या. म्हणजे कसं जस्ट लाईक सुपर हिरो आर गेटिंग टुगेदर अँड दर फायटिंग फॉर द इव्हिल कॅरेक्टर. सो लोकांना काफी इंटरेस्ट येते ना ते बघण्यासाठी या. आता बघ ना, आता करीब आयरन मॅनचा मूवी बघणारे 1.5 मिलियन्स लोक असेल, तर ॲव्हेंजर्स बघणारे 2.5 मिलियन्स लोक आहे. व्हाय? तर याच्यामध्ये आयरन मॅन, कॅप्टन अमेरिका, थोर याचे पण सगळे ऑडियन्स एकामध्ये एकत्र येतात आणि ते फिल्म बघतात. सो बेसिकली हा एक फायदा असतो. म्हणजे टेक्निकली ॲज अ बिझनेस करायचं म्हणलं तर एक प्रकारे मोर अँड मोर सुपर हिरो आर गेटिंग टच विथ इट आणि याच्यामुळे जो आउटपुट निघतो तो बहुत चांगला निघते आणि जो ऑडियन्स रिस्पॉन्स असतो तो बहुत चांगला असतो. बट स्टोरी स्क्रिप्टमध्ये काफी चेंजेस आणावं लागते, बहुत सारे कॉम्प्लिकेशन्स असतात आणि इथेच रायटरचं काम वाढते की आपल्याला कशाप्रमाणे स्क्रिप्ट डिझाईन करायची आणि काय करायचे. वेळ आतापर्यंत मला जे फिल्म बनवायची होती ते बायनरी कोड बुक ऑफ प्रेझेंट डे, बायनरी कोड नॅशनल सिक्युरिटी, स्वीट ड्रीम्स ऑफ जस्टिन बिबर अँड अवतार सिरीज. इट्स टेक्निकली इट्स कम्प्लिटली डिफरंट अवतार युनिवर्स आहे, ज्याच्यामध्ये कम्प्लिटली वेगळेच कॅरेक्टर आहे. फायर बेंडर, वॉटर, एव्हरीथिंग इज देअर या. बट कसं आहे की मला वाटते की राव मला सांग जर मार्वल सिनेमॅटिक युनिवर्समध्ये सांग जर मला एखादी फिल्म बनवायला भेटली तर व्हॉट वुड यू मेक फिल्म, म्हणजे तू कोणती फिल्म बनवशील या मार्वल सिनेमॅटिक युनिवर्समध्ये जर फिल्म बनवायला भेटली तू कोणती फिल्म बनवशील? मला वाटते की म्हणजे खूप दिवसापासून नाही का ही स्टोरी माझ्या ह्याच्यामध्ये खडकून राहिली होती का आपण याला कसं काय सांगू, कशा प्रमाणे सांगू. सो आता जो टाईम आला आहे तो आपण प्रॉपरली सांगतो. सो या स्टोरीचं नाव आहे बॉय. इट्स काइंड ऑफ लाईक अ नॉट रिअली थिंक, कारण अजूनपर्यंत हे कन्फर्म नाही काही बॉय आहे का नाही आहे. जस्ट लाईकप्रमाणे बायनरी कोड एक प्रकारे कन्फर्म आहे का या फिल्मचं नाव बायनरी कोडच आहे. त्याप्रमाणे हे जे फिल्म आहे, स्टोरी आहे, हे या बॉय आहे का नाही आय डोंट नो. इट जस्ट लाईक केम आउट, म्हणजे असं जस्ट माहीत पडलं की या फिल्मचं नाव माईट बी बॉय असू शकतं या. सो टेक्निकली याचं नाव अजूनपर्यंत पब्लिश झालं नाही. सो या इट्स बॉय. आता हे बॉय हे काय आहे, एक प्रकारे का मार्वल सिनेमॅटिक युनिवर्स आणि एक्समॅनला जॉईन करण्यासाठी ही एक मूवी आहे. अनदर थिंग इज एक प्रकारे एक्समॅनला समजा जर आता एक्समॅन सिरीज नाही का कम्प्लिटली 1991पासून सुरू आहे. या एक्समॅनची मूवी आली होती फर्स्ट ती 1991पासून आली होती आणि त्याच्यानंतर त्याच्यात काफी चेंजेस आले, बहुत सारे चेंजेस झाले. म्युटंट्स अँड देन एंड ऑफ द वर्ल्ड अँड देन बॅक टू द फ्युचर अँड देन
टू मच आल्या. बट टी व्ही सिरीजमध्ये नाही का, कार्टून टी व्ही सिरीजमध्ये एक प्रकारे एक वेगळंच कॅरेक्टर इंट्रोड्यूस केलं आहे. याच्यामध्ये म्हणजे कसं आहे की एक्समॅन पहिले त्यांनी एक्समॅनला इंट्रोड्यूस केलं आणि देन त्याच्यावर स्टोरी थोडी समोर होत गेली. देन वुल्व्हरिन इंट्रोड्यूस करण्यात आला. मग त्याच्यानंतर बॅक इन टाईम गेले आणि त्याच्यानंतर मग त्यांना जे अगोदरचे कॅरेक्टर ते त्यांनी अगोदर इंट्रोड्यूस केले आणि मग त्यांच्यासोबत मग ते फ्युचर चेंज झालं आणि देन हळूहळू समोरचं फ्युचर हळूहळू चेंज होत जाईल. सो इट्स बेसिकली हे फिल्म म्हणजे आता जे मी फिल्म सांगणार आहे, हे जे फिल्म आहे ना, ते ॲक्च्युली रिप्रेझेंट करते की समजा जर तुम्हाला एक्समॅनचा एंड करायचा आहे, सो हाऊ वुड आय डू दॅट, म्हणजे कशाप्रमाणे करायचा. तर माझ्यापाशी त्यासाठी एक टेक्निकल जे एक आहे स्क्रिप्ट आहे. सो यासाठी स्क्रिप्ट आहे, कारण ही जी स्क्रिप्ट आहे ही बेसिकली नाही का एक्समॅनला कम्प्लिटली डिस्ट्रॉय करते. पण याचा एक फायदा पण आहे. समजा जर आपण एक प्रकारे कोणती सिरीज समजा जर क्विट करत आहे किंवा एंड करत आहे, तर आपल्याला त्याला रिबूट करता येते. आता जस्ट लाईक स्पायडरमॅन यांनी प्रॉपरली एंड नाही केलं. अमेझिंग स्पायडरमॅन यांनी पण प्रॉपरली एंड नाही केलं आणि आता नेक्स्ट स्पायडरमॅन इंट्रोड्यूस केला, म्हणजे एक प्रकारे स्पायडरमॅन सिरीजला पूर्ण तऱ्हेसे रिबूट मारला. बट आता एक्समॅन सिरीज इट्स कम्प्लिटली डिफरंट युनिवर्स. म्हणजे डिफरंट युनिवर्स म्हणजे डिफरंट स्टोरी लाईन आहे. याच्यामध्ये कॅरेक्टर पण वेगवेगळे आहेत. सो बेसिकली नाही का या साऱ्या गोष्टी अंडरस्टँड करण्यासाठी नाही का एक प्रकारे प्रॉपर एंड असला पाहिजे. जेव्हा आपण त्याला एक प्रॉपर एंड देतो, तेव्हा आपण त्याला एक प्रकारे प्रॉपरली रिबूट करतो. रिबूट केलं म्हणजे एक प्रकारे नवीन कॅरेक्टर, नवीन क्रू, नवीन कॅरेक्टर असतात, नवीन फेस असतात आणि त्यासोबत येणारी नवीन स्टोरी लाईन असते, जे रिबूट केल्यावर मोर अँड मोर अपग्रेड होत जाते. तर त्यासाठी एंड वेल करावं लागते. सो एक्समॅन सिरीज समजा जर एंड करायची असेल, सो आय हॅव दॅट स्क्रिप्ट. ओके, ठीक आहे. सो व्हॉट इज दॅट? द स्टोरी नेम इज बॉय. अजूनपर्यंत कन्फर्म नाही झालं आहे, बट इट इज बॉय वडवर. आता कसं आहे की एक मुलगा आहे जो करीब 18 वर्षापासून कोमामध्ये आहे. म्हणजे जेव्हापासून हा बंदा म्हणजे तो एक मुलगा जन्मला आहे, म्हणजे जन्मला माहीत नाही, बट जेव्हा जन्मला म्हणजे काइंड ऑफ लाईक तो 18 वर्षापासून कोमामध्ये आहे आणि त्याची एज आहे ते आहे 19. ते आहे त्याची एज आहे करीब 19 वर्ष आहे. म्हणजे या 19 वर्षामध्ये तो 18 वर्ष कोमामध्ये होता. सो बेसिकली ही डझंट नो एनिथिंग. एका वर्षाचा होता आणि एका वर्षानंतर तो कोमामध्ये झाला. आता याच्यासोबत काय झालं का नाही आडवलं म्हणजे सांगतो समोर का झालं. आता एका हॉस्पिटलमध्ये, आता हॉस्पिटल कोणते घे आणि हे अमेरिकेमध्ये आहे. एका हॉस्पिटलमध्ये एक मेडिकल स्टुडंट्स असतात. आता त्यांचा एक सर्वे असतो की जेव्हा त्यांचा डिग्री खतम होते, तेव्हा डिग्री खतम झाल्यावर नाही का त्यांना एक प्रकारे पेशंट हँडल करायला येतो. तो त्याचप्रमाणे एक मेडिकल स्टुडंट असते, तिचं नाव असते सेरा. सेराला एक प्रकारे एक पेशंट भेटतो, जो पेशंट करीब 18 वर्ष कोमामध्ये असतो. त्याचा ॲक्च्युअल एज असतो करीब 19 आणि तो 18 वर्ष कोमामध्ये असतो. सेरासाठी इट जस्ट लाईक अ बिंग प्रोजेक्ट का तो आत्ताच कोमामधून बाहेर आला आहे आणि त्याला प्रॉपरली ट्रीट करायचं आहे. आणि हे काय का 19 वर्षाचा हा जो मुलगा आहे त्याला काहीच नाही माहीत ना, खाणं पिणं हागणं, इट जस्ट नॉट, त्याला लँग्वेज पण बोलता येत नाही आहे, कारण तो 18 वर्ष कोमामध्ये होता. तो बेसिकली नाही का जे प्रमाणे लहान मुलं लहान वयात शिकतात त्याप्रमाणे तो व्यक्ती शिकू शकला नाही, कारण तो कोमामध्ये होता. तर सेराला एक प्रकारे नाही का हा एक प्रोजेक्ट भेटते का त्या जो पेशंट आहे त्याला प्रॉपरली हँडल करणं आणि त्याला म्हणजे त्याच्याशी करीब 2 हफ्ते त्याची प्रॉपरली ट्रीट करणं. तर सेरा इज काइंड ऑफ लाईक अ रिअली वर्किंग अ लॉट. म्हणजे ती एक मेडिकल स्टुडंट असते आणि तिला माहीत असते की या सर्व गोष्टी कशा काय करायच्या आहे आणि तो प्रॉपरली म्हणजे सेरा प्रॉपरली त्याला ट्रीट पण करते. आता ट्रीट करणे म्हणजे कधी नाही का हळूहळू नाही का जी सेरा होती ती त्या पेशंटला घरी पण न्यायची आणि घरी
ती प्रॉपरली ट्रीट करायची. कारण आता दरवेळेस हॉस्पिटलमध्ये येऊन ती प्रॉपरली ट्रीट तर करू शकत नाही. तर एक प्रकारे घरच्यासारखं वातावरण देणं तिला असं बेटर वाटलं. त्यामुळे तिने त्या मुलाला घरी घेऊन गेली. घरी घेऊन गेली आणि मग जेव्हा आता मग घरी घेऊन गेली त्याच्यानंतर मग काय झालं की सेरा अशी जेवण करत असते. म्हणजे टेबलवर एक सीन आहे ज्याच्यामध्ये नाही का सेरा जेवण करत असते. तिच्यासोबत असते एक नॅनी. म्हणजे एक बाई असते जी तिची आई नाही, मदर नाही, बेसिकली तिचा सांभाळ करण्यासाठी एक बाई असते जी काफी ओल्ड एज आहे. तिचं नाव माहीत नाही अजूनपर्यंत, कन्फर्म नाही आहे, पण ती एक असते. अँड अदर दॅन इज फादर. आता तिची फादर कोण आहे हे इट्स काइंड ऑफ लाईक अ रिअली अमेझिंग थिंग्स. सेराचे फादर आहे, कोण आहे सेराचे फादर आहे आपला निक फ्युरी. सेराला माहीत नाही का जे निक फ्युरी आहे हे एक सिक्रेट डबल एजंट किंवा डायरेक्टर ऑफ शील्ड आहे, हे तिला माहीत नाही राहू. तिला एवढं माहीत आहे की तिचे फादर एक जज आहे आणि एक या जजला नाही का नेहमी सिक्युरिटीची नेहमी गरज असते राहू. सो बेसिकली नाही का ते त्यांच्यासोबत एक सिक्युरिटी गार्ड तर नेहमी असते आणि ती सिक्युरिटी गार्ड म्हणजे आपली स्कारलेट जॉन्सन, ब्लॅक विडो. या सो सेराला माहीत आहे की तिचे जे फादर्स आहे म्हणजे निक फ्युरी ते एक जज आहे आणि जे ब्लॅक विडो आहे, जे ॲक्च्युली एक ब्लॅक विडो आहे, सिक्रेट स्पाय, ती सेराच्या नजरेमध्ये ती एक असिस्टंट आहे फादरची. या सो बेसिकली नाही का सेरा त्या दोघांना ओळखते सुद्धा. म्हणजे दोघांना कोणाला म्हणजे तिचे फादर, ऑफकोर्स फादरला तर ओळखतेच आणि तिचे जे असिस्टंट्स आहे तिंना. आणि त्या म्हणजे त्यांचं कन्व्हर्सेशन जस्ट लाईक बिंग डॉटर अँड फादरचं एक प्रकारे रिलेशन्स असते. या म्हणजे ॲक्च्युली असतात राव त्यांचं रिलेशन. ओके, मी का सांगायचं या तर त्या डायनिंग टेबलवर असते राव आणि म्हणजे तिघही जण जेवण करत असतात, चौघही जण जेवण करत असतात. चौघं कोण? सेरा, त्याच्यानंतर दुसरी जे फादर निक फ्युरी, देन ब्लॅक विडो इज नॉन दॅन या यू कॅन से दॅट. ब्लॅक विडो म्हणजे ते असिस्टंट एक प्रकारे. आणि देन ती नॅनी म्हणजे ती एक बाई जे सांभाळ करते आणि हे 4 जण. आणि नंतर 5वा एक जण जुळते राहू आणि तो 5वा जण कोण आहे? तो मुलगा या ज्याला ती घरी घेऊन आली, म्हणजे सेरा घरी घेऊन आली. एक मिनिट. ज्याला सेरा ती घरी घेऊन आली. ओके, तर जेव्हा तो म्हणजे फादरला इंट्रोड्यूस करते का म्हणजे फादरला सांगते की माझ्या मेडिकल टर्ममध्ये हा एक पेशंट आहे आणि याला प्रॉपरली ट्रीट करायचं आहे. ही सेरा तिच्या फादरला म्हणजे निक फ्युरीला सांगते की असं असं आहे वगैरे वगैरे, मला 2 हफ्ते याचा सांभाळ करायचा आहे. ती म्हणे ओके म्हणे ठीक आहे. मग जेव्हा तो बंदा म्हणजे तो बॉय जेव्हा येतो आणि जेव्हा तो डायनिंग करत असतो तेव्हा नाही का ॲक्च्युली निक फ्युरीपाशी एक कोणतरी छोटासा गॅजेट असते ना आणि तो टू 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 वाचायला लागते आणि इट्स काइंड ऑफ लाईक अ रिअली वियर्ड. म्हणजे जेव्हा तो हा बंदा घेते ना तेव्हाच ते गॅजेट नाही का टू 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 करायला बदलायला लागते आणि ते गॅजेट नाही का ब्लॅक विडोपाशी असते. आणि जेव्हा ते असं बघते टू टू वाजते तेव्हा इट्स काइंड ऑफ लाईक अ रिअली वियर्ड. एक प्रकारे वियर्ड नजरेने नाही का त्या स्कारलेट ब्लॅक विडोकडे बघते आणि ब्लॅक विडो ते गॅजेट उचलते आणि ते टू टू करायला लागते. आणि याचं मिनिंग काय? तो मोबाईलसारखं दिसत पण नाही, पण टू 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 करत आहे. सेरा विचारते काय आहे, बट कोणी जॉब देत नाही. बट निक फ्युरीला माहिती आहे का ते गॅजेट काय आहे आणि स्कारलेट जॉन्सनला पण माहिती आहे का ते गॅजेट काय आहे. टू 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 करत राहते. ती ॲक्च्युली नाही का पॉईंट आउट करते त्या बॉयकडे. त्या बॉयकडे नेल्यावर त्याचं जे टू टू करण्याची जे रफ्तार आहे ते खूप जास्त वाटते. टू 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 अँड देन त्या स्कारलेट जॉन्सन त्या गॅजेटला बंद करून टाकते.
थोडा वेळ शांतता असते आणि सेरा विचारते काय आहे ते, आणि निक फ्युरी म्हणते इट्स नथिंग. आणि प्रॉपरली सगळेजण जेवण करत असते, बट स्कारलेट जॉन्सन अँड देन निक फ्युरी या दोघांची पण नजर त्या मुलाकडे असते राव. ते गॅजेट एक प्रकारे नाही का म्युटंट डिटेक्ट करते या, म्हणजे म्युटंट कोण आहे का आहे हे डिटेक्ट करत राहते एक प्रकारे गॅजेट्स या. सो ही जस्ट काइंड ऑफ लाईक अ रिअली वियर्ड का हे साला का होऊन राहिलं या. आता याच्यानंतर मी अजून मध्ये डिझाईन नाही केला याच्यानंतर काय होते का नाही या. याच्यानंतर मला म्हणजे इतकं माहीत झालं आहे की याच्यानंतर मग का होते, म्हणजे त्यांची केमिस्ट्री का होते का समोर जाऊन ते सेरासोबत आणि त्या बॉयसोबत काय होते आय डोंट नो. बट नंतर डायरेक्ट क्लायमॅक्स सीन पण मी सरळ क्लायमॅक्स सीनपर्यंतच गेलो. आणि या क्लायमॅक्स सीनमध्ये काय होते की निक फ्युरी त्या बॉयला पकडतो. आता हाऊही पकडतो आणि कशाप्रमाणे पकडतो आणि ते हाऊ इज दॅट हॅपन आय डोंट नो, कारण तो मधला भाग तर कम्प्लिटली डिसअपिअर आहे. आय जस्ट जम्प इन टू दी क्लायमॅक्स सीन. ओके, या क्लायमॅक्स सीनमध्ये नाही का निक फ्युरी आणि त्याचे जे पॉवर्स आहे, म्हणजे त्याच्यापाशी जो काही पॉवर आहे तो पूर्ण पॉवर एकत्र करून त्या बॉयला कलेक्ट करतो. त्याच्याबद्दल पूर्ण इन्फॉर्मेशन घेतो. त्याच्याबद्दल काहीच इन्फॉर्मेशन माहीत नसते. इट जस्ट लाईक अ म्हणजे 16-18 वर्ष तो कोमामध्ये असतो आणि आफ्टर ही केम अप आणि या सो त्याला एवढं माहीत पडते की या बॉयपाशी एवढी ताकद आहे का तो ॲटमला कंट्रोल करू शकते. ॲटमला कंट्रोल करू शकते म्हणजे एव्हरीथिंग इज मेड अप विथ द ॲटम या. म्हणजे हा मोबाईल, हा हेडफोन, टी शर्ट जे काय पाहत आहे ते इट्स मेड ऑफ ॲटम्स. म्हणजे एक छोटे एक सॉल्टचं पण उदाहरण घ्या. सॉल्टमध्ये सोडियम क्लोराईड एकत्र येतात आणि मिलियन्स ऑफ ॲटम्स एकत्र येतात तेव्हा एक छोटासा मॉलिक्यूल तयार होतो. एक छोटासा सॉल्टचा एक छोटासा तुकडा मॉलिक्यूल तयार होतो आणि जे छोटे असे मिलियन्स ऑफ मॉलिक्युल्स एकत्र येतात तेव्हा एक सॉल्ट बनतात. तर अशाच प्रमाणे एव्हरीथिंग इज मेड अप विथ ॲटम्स. सो बेसिकली यू कंट्रोल एव्हरीथिंग. म्हणजे कुणाला उचलणं म्हणजे कार, घर, दरवाजा, लॅपटॉप, मोबाईल, ज्या पण गोष्ट ॲटमनी बनलेल्या त्या सगळ्या गोष्टी तू उचलू शकते. आणि ज्या गोष्टी एक प्रकारे यानी बनल्या आहे, एक प्रकारे टिश्यू किंवा सेलनी बनल्या, त्याला कंट्रोल करू शकत नाही. जस्ट लाईक बिंग लाकूड इज नॉट अ ॲटम, इट्स अ डेड सेल ऑफ ट्री या. आणि याच्यामध्ये कोणतं कॉम्पोजिशन नाही, वूडचं कोणतं केमिकल कॉम्पोजिशन नसते राव, कारण इट इज अ सेल, इट इज अ डेड सेल. हा दरवाजा घे, हा कपाट घे, इट्स डेड सेल, कारण याच्यामध्ये मॉलिक्युल्स नसतात राव. त्याच्यामध्ये एक ऑर्गॅनिक मटेरियल असतात. तर तो ऑर्गॅनिक मटेरियलला कंट्रोल करू शकत नाही. सो बेसिकली नाही का निक फ्युरी त्या याला बॉयला त्या एका वुडन केजमध्ये ट्रॅप करतात. या वुडन केजमध्ये ट्रॅप करतात आणि त्याला मरण्यासाठी तसंच ठेवते राव एका छोट्याशा आयलंडवर. बट त्याच्यावर कम्प्लीट नजर असते राव, कम्प्लीट नजर असते का हा कोण आहे आणि काय आहे. इट्स काइंड ऑफ लाईक अ रिअली वियर्ड या. आणि नंतर हळूहळू काय होते की अचानक प्रमाणे तो नाही का तो बंदा, तो बॉय, तो त्याची फुल पॉवर लावतो, काही होत नाही, कारण ते कम्प्लिटली वुडन असते, कुठेच ॲटम वगैरे नसते. तो बेसिकली नाही का तो स्वतःच्या अंगामधलं रक्त काढतो आणि त्या रक्तातून पाणी काढतो आणि त्या पाण्यामध्ये हायड्रोजन आणि ऑक्सिजन असते. त्याच्याद्वारे तो त्या सेलमधून बाहेर निघतो. आणि जेव्हा तो बाहेर निघतो तेव्हा इट्स कम्प्लिटली डिफरंट पर्सनॅलिटी, कारण त्याची जी ताकद असते ती इतकी भयानक असते का बहुतच जास्त राव नॉट इव्हन अ कन्सिडर. जसा तो बाहेर आला त्याच्यामध्ये इतका जास्त राग असतो का तो एका क्षणामध्ये ते पूर्ण हेडक्वार्टर गायब करून टाकते या. ट्रक म्हणजे पूर्ण राखच बनवून टाकते या स्पोर्टमध्ये नाही का निक फ्युरी कसं तरी वाचून जाते आणि ही इज ट्राय टू एस्केप. सो बेसिकली ही इज रन या. ते आयलंड असते एक प्रकारे पॅसिफिक ओशनमध्ये या. आणि आय डोंट नो इट इज ट्राय टू एस्केप या. आणि इज रन 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 आणि त्याच्या मागे ते सोल्जर्स असतात, जे शिल्डचे लोक त्याच्या मागे असतात वगैरे वगैरे. तो पण त्यांना बीट करतो आणि प्रॉपरली एखाद्या छोट्याशा घरी येतो
त्या छोट्याशा घरी तो एका म्हणजे एक छोट्याशा म्हणजे कुठेतरी पोहोचतो तो एका बीचवर आणि मग त्याला एक झाड दिसते, त्याच्यावर एक ॲपल लागून असते. तो ॲपल तोडतो आणि खातो. त्याच्यानंतर जेव्हा तो खात असतो तेव्हा नाही का अचानकप्रमाणे नाही का मागे एक लहान मुलगी येते. जशी ती लहान मुलगी जशी येते त्याला आवाज येतो आणि तसा आवाज दिल्यावर तो ॲपल खाली फेकतो आणि जे साईडला पाणी असते ना, त्या पाण्याचा बर्फटसे बनवतो आणि चाकूच्या रूपात तिच्या डोळ्यासमोर एक प्रकारे असं मारण्याचा प्रयत्न करतो. पण तो मारत नाही कारण ती एक लहान मुलगी असते आणि लहान मुलगी असते आणि ही जस्ट काइंड ऑफ लाईक अ रिअली क्युरियस का व्हॉट इज दॅट. तर त्यामुळे त्या आईसी चाकूला टच करण्याचा प्रयत्न करतो, बट तो चाकू फेकून देतो आणि जसं ते बघतात तेव्हाच तिला शोधण्यासाठी तिचे पॅरेंट्स धावत असतात आणि तिला ते दिसते की तिच्या पॅरेंट्सला दिसते की ती लहान मुलगी म्हणजे त्याची जी त्यांची जी मुलगी एका अननोन मुलासोबत बसून आहे आणि तो मुलगा इट्स काइंड ऑफ लाईक अ रिअली वियर्ड आणि तो खाऊन राहिला आहे ॲपल. सो इट जस्ट कम्प्लिटली वियर्ड सो त्याला त्या पॅरेंट्सला वाटते की या मुलाला आपण थोडंसं काही ना काहीतरी खायला दिलं पाहिजे. सो बेसिकली त्यांना त्या मुलाला एक प्रकारे खायला देतात. बेसिकली वन थिंग का तो मुलगा बोलू शकत नाही, ही कॅन टॉक तो बोलू शकत नाही. तर मग त्या मुलाला ते खायला देते, ॲपल देते, जेवण देते आणि थोडं बहुत राहण्यासाठी शेल्टर देते आणि देन शेल्टर देते आणि देन मग विचारते की कहाँ जाना है. सो बेसिकली म्हणजे त्याला म्हणजे ते पॅरेंट्स विचारतात की कुठे जायचं आहे बा तुम्हाला, बट ही कॅन टॉक. सो बेसिकली ही सेज की मला न्यूयॉर्कला जायचं आहे. सो बेसिकली रिटर्न करून असं देते का आय वॉन्ट टू गो टू द न्यूयॉर्क. ओके, तर त्याप्रमाणे ते अशी तिकीट ते फाडून देतात आणि तू न्यूयॉर्कला चालला जावं. जे त्या आयलंडमध्ये येतात त्या आयलंडने एक प्रकारे अमेरिकेला पोहोचतात. तर तो बॉय एक प्रकारे पूर्ण डिस्गाईज होऊन म्हणजे हूड वगैरे घालून पूर्ण कव्हरअप करून म्हणजे लोकांना कळलं नाही पाहिजे का मी न्यूयॉर्कला आलो आहे. त्यामधून अशाप्रमाणे तो जाते एक प्रकारे आणि जसं तो न्यूयॉर्कला जसा पोहोचते त्या सेराला भेटण्यासाठी. आता आय डोंट नो हाऊ ही म्हणजे कशाला भेटते आणि ही हॅज सम सोर्ट ऑफ क्रश फॉर हर म्हणजे थोडंसं एक क्रश वगैरे असते त्या मुलीबद्दल. बट तेव्हा निक फ्युरी येतो आणि निक फ्युरी एकटं नाही राहत, त्यासोबत आयरन मॅन आणि हल्क असतो आणि ब्लॅक विडो आणि हाकाय असते आणि विजन असतं आणि हे सगळेजण त्याला बीट करण्याचा प्रयत्न करतात त्या बॉयला. बट त्याची पॉवर इतकी जास्त असते की बहुत जास्त. कॅप्टन आयरन मॅन त्याच्यासमोर थांबूच शकत नाही ब्लॅक विडो आणि हाकाय तर बिलकुलच नाही. विजनची पॉवर थोडी बहुत त्याला हर्ट करण्याचा प्रयत्न करते, बट ही हॅज सम सोर्ट ऑफ लॉट्स ऑफ पॉवर, सो ही हर्ट इन बॅक बट हल्क हा एक असा कॅरेक्टर असतो जो तो त्याला कंट्रोल करू शकत नाही आणि तो त्या बॉयला खूप जास्त हर्ट करण्याचा प्रयत्न करतो बट इन द एंड तो बॉय त्याच्यामध्ये इतकी जास्त पॉवर असते का तो हल्क इज कन्वर्टेड इन टू दी ब्रूस बॅनर. ब्रूस बॅनर कशा खूप जास्त टेक्निक लावत असतो की आपली पॉवर कमी करण्यासाठी, बट तो ऑलवेज फेल होऊन जातो. बट तो बॉय त्याच्यामध्ये एवढी पॉवर असते का तो हल्कला ब्रूस बॅनरमध्ये कन्वर्ट करतो. पूर्ण त्याच्या नाकातून रक्त निघते वगैरे वगैरे. इट्स सोर्ट ऑफ दॅट. या बॅटलमध्ये नाही का अजून एक सिरीज असते ती आहे वुल्वरीन. वुल्वरीन एंड वेळेस येतो. आपला ह्यू जॅकमॅन आपला लोगन एंड वेळेस येतो आणि त्या बॉयला सेव्ह करण्याचा प्रयत्न करतो आणि मग तो त्याला म्हणतो की अभी काफी नाही है वगैरे वगैरे सम सोर्ट ऑफ दॅट. आणि दॅन ही से मग तो नाही का वुल्वरीन तो निक फ्युरीला सांगतो की हा बंदा कोण आहे आणि का आहे. तर वुल्वरीन सांगतो की हा जो मुलगा आहे याचं नाव आहे जेम्स. आडनाव अजून डिसाईड नाही झालं आहे आणि हा लास्ट म्युटंट आहे. ही इज द लास्ट म्युटंट. बट या बॅटलमध्ये नाही का तो मरून जातो. कोण? तो बॉय, तो जेम्स आहे ना, तो मरून जातो या बॅटलमध्ये. कारण जेव्हा तो हल्कला कन्वर्ट करतो तेव्हा
just like a kind of lots of stress and lots of power is going टू दी हल्क आणि तेव्हा मध्ये अचानकपणे ब्लॅक विडो त्याला फायर करते आणि त्यामुळे हिज डाय या मग तेव्हा वुल्वरिन त्याला वाचवण्याचा प्रयत्न करतो बट ही कॅन सो वुल्वरिन मग निक फ्युरीला सांगतो की हा कोण आहे इज द लास्ट म्युटंट वगैरे वगैरे आणि मग हे लास्ट म्युटंट मग जेव्हा नाही का आयरन मॅन वगैरे माहीत पडते तेव्हा विचारते का हे लास्ट म्युटंट्स काय आणि म्युटंट्स काय वगैरे वगैरे हे विचारण्याचा प्रयत्न करतो. सो बेसिकली इट्स अ बॉय एक प्रकारे इंट्रोडक्शन सीन आहे या साऱ्या कॅरेक्टरला आणि हा लास्ट म्युटंट का आहे आणि काय कारण याच्यानंतर जे मूवीज आहेत ते बहुत खतरनाक. याच्यानंतर जे मूवीज आहेत ती आहे एक्समॅन लॉस्ट ऑफ ओरिजिन पार्ट 1, एक्समॅन लॉस्ट ऑफ ओरिजिन पार्ट 2. हे जे मूवी आहे हे रिप्रेझेंट करते की एक्समॅनचं एंड काय आहे. एक प्रकारे सांगून घेतो की हे सगळं काय आहे आणि कशाप्रमाणे केलेलं आहे. ओके ठीक आहे. एक्समॅन लॉस्ट ऑफ ओरिजिन पार्ट 1 पार्ट 2 मध्ये काय आहे की याला आपण एक प्रकारे प्रॉपरली सांगण्याचा प्रयत्न करतो. या जेव्हा वुल्वरिन निक फ्युरीला सांगते का ही इज द लास्ट म्युटंट सो ही बेसिकली वाटते की चला क्या गलती कर दिया हमने, चला आपण एका इनोसंट म्युटंटला मारून टाकलं. इट जस्ट लाईक काइंड ऑफ लाईक या मग जेव्हा मग नाही का कॅप्टन अमेरिका किंवा सॉरी आयरन मॅन त्याला विचारते की म्युटंट्स काय आहे आणि कोण आहे तेव्हा तो सांगतो. आता कसं की वुल्वरिन सांगत आहे या सगळ्या गोष्टी का हे का आहे आणि म्युटंट्स का आहे आणि कशाप्रमाणे आहे. आणि वुल्वरिन अँड कॅप्टन अमेरिका दे आर द फ्रेंड्स वेन दे आर बॅटलिंग इन 1947. सो या सो एक प्रकारे स्टीव्ह रॉजर विचारते की कोण आहे म्युटंट्स आणि काय आहे. सो वे बिफोर दॅन म्हणजे वेन टाइम स्टार्ट्स आय डोंट नो म्हणजे अश्मयुगात आहे का बहुत वर्ष अगोदर अमेरिकेमध्ये एक तेव्हा अमेरिका नव्हता ते एक आयलंड होतं ते अजूनपर्यंत फाउंड झालं नव्हतं. तिथे नेटिव्ह इंडियन्स त्याला आपण नेटिव्ह इंडियन्स एक प्रकारे अमेरिका म्हणतात. तर ते नेटिव्ह इंडियन्स आहे ना त्यांना तिथे नाही का एक प्रकारे कॉमेट आला होता. कॉमेट आला तर त्या एका कबिलामध्ये नाही का खूप सारे लोक होते आणि त्या कबिलाच्या साईडलाच एक प्रकारे त्या लोकांनी तो धूमकेतू किंवा कॉमेट पडताना बघितला. सो बेसिकली त्या लोकांची क्युरिओसिटी झाली काय का आहे आणि काय तर ते सगळेजण लोक नाही का त्या कॉमेटकडे बघायला गेले. आता हा कॉमेट नाही का आहे का माहीत नाही यार. एक प्रकारे पर्पल कलरचा हा एक चमकणारा ग्लो थिंग होता. आणि एक छोटासा होता जास्त काही मोठा नव्हता. कॉमेट खूप जास्त मोठे असतात पण त्या मोठ्यातून एक छोटासा ग्लो निघाला आणि तो असा खाली पडला म्हणजे तो असा पर्पल कलरचा तो ग्लो कलर तो असा खाली पडला. आता खाली एक स्पायडर होता. स्पायडर म्हणजे मकडी या स्पायडरमॅन नाही एक स्पायडर या त्याच्या अंगावर पडला तो ग्लो थिंग आणि जसा तो ते पर्पल जे आहे जे का स्टोन आहे तो चमकणारा स्टोन स्पायडरला जसा टच झाला तसा एक प्रकारे स्फोट झाला. म्हणजे बहुत भयानक असा एक प्रकारे स्फोट झाला म्हणजे एक ब्लास्ट झाला. आणि या ब्लास्टमध्ये नाही का तिथे जे लोक होते म्हणजे करीब 200, 400, 500 लोक होते. जे लोक म्हणजे कबिल्यामधून ते कॉमेट बघण्यासाठी आलेले ते लोक होते ते सगळे लोक ॲट अ टाइम म्युटंट झाले. पण त्यांना कळलं नाही का ते म्युटंट काय आहे आणि ते सम सोर्ट ऑफ पॉवर आली आणि जो स्टोन आहे तो त्या स्पायडरमध्ये इन्व्हॉल्व झाला. आणि तो स्पायडर इतका मोठा बनला म्हणजे त्याची हाईट म्हणजे त्याची साईज इतकी जास्त बनली आणि तो पर्पल कलरफुल झाला एक काइंड ऑफ लाईक बहुत मोठा झाला. आणि ही जस्ट लाईक अ रन अवे तो स्पायडर पळाला. आफ्टर सम डेज ते पीपलला कळून राहिलं की त्यांच्यापाशी सम सोर्ट ऑफ पॉवर आली आहे. काही ना काहीतरी पॉवर आली आहे जे अजीबशी आहे वगैरे वगैरे. आणि हे सुरुवात झाली आहे म्हणजे त्यांना असं वाटलं की त्या स्पायडरपासूनच सुरुवात झाली आहे. सो बेसिकली नाही का ते लोक नाही का स्पायडरला मारण्यासाठी प्रयत्न करतात ते कबिल्यातले लोक.
तर हा सिलसिला खूप वर्ष चालू असते. 2 किंवा 3 वर्ष खूप चालू असते. ते स्पायडरला शोधतात, मारण्याचा प्रयत्न करतात. बट स्पायडरमॅन इज तो स्पायडर इट्स काइंड ऑफ लाइक अ रिअली पॉवरफुल, बहुत जास्त पॉवरफुल असते अँड दे कॅन बीट हिम. सो बहुत जास्त प्रॉब्लेम असते. एका बॅटलमध्ये त्यांना असं माहीत पडलं की एक म्युटंट असतो जो अदर म्युटंट्स पॉवरची एनर्जी सोक करतो, जसं एक रोग किंवा त्याला असं मेनकाइंड म्युटंट असं म्हणतात. त्या मेनकाइंड म्युटंट्सद्वारे नाही का त्या स्पायडरला मारण्यात येऊ शकते असं त्यांना माहीत पडलं. बट त्यासाठी नाही का खूप सारे मेनकाइंड म्युटंट्स पाहिजे. सो बेसिकली नाही का त्यांच्यापाशी काही 40 किंवा 50 मेनकाइंड म्युटंट असतात. ते त्यांना प्रॉपरली ट्रेन करतात आणि आफ्टर सम टाइम्स ते नाही का ते मेनकाइंड म्युटंट्स नाही का एकत्र येतात आणि त्या स्पायडरला मारण्याचा प्रयत्न करतात. बट ते स्पायडर मरत नाही राव. यामुळे ते कसं की त्या बॅटलमध्ये नाही का एक प्रकार नाही का ते मेनकाइंड म्युटंट्स येतात आणि ते त्या स्पायडरला टच करतात. टच केलं त्याचा तो ब्लू थिंकिंग नाही का हळूहळू कमी होतो, त्याची साईज हळूहळू कमी व्हायला लागते आणि हळूहळू कमी कमी होता नाही का तो एक स्टोनमध्ये कन्वर्ट होऊन जातो. एक प्रकारे स्टोनमध्ये कन्वर्ट होऊन जातो आणि तो मधातून तुटतो राव. बट तो नाही का जसा तो हात सोडला, म्हणजे जसा तो मेनकाइंड म्युटंटनी कसा तो हात सोडला की ते स्टोन फटसे एकत्र येतात आणि फटसे त्यातून एक स्पायडर बनतो आणि तो पुन्हा अटॅक करायला लागतो. सो बेसिकली नाही का त्यांना असं कळलं की मेनकाइंड म्युटंटच नाही का या स्पायडरला मारू शकते. तो ते स्पायडर ते मेनकाइंड म्युटंट्स येतात, ते त्या स्पायडरला टच करतात आणि देन ते स्पायडर टर्न्स टू त्या स्टोन आणि ते स्टोन तुटून जातात आणि ते स्टोन वेगवेगळे करतात. ते लोक नाही का फटसे स्टोन एकत्र करतात आणि मग ते ठरवतात की हे जे स्टोन आहे यांना आपण नेहमी दूर ठेवाव्या. त्यांना एवढं माहीत पडते की हे जे स्टोन आहे, समजा तर हे एकत्र आले नाही, स्पायडरला आपण मारण्याचा प्रयत्न केला तर जसा तो स्पायडर मेला तसं तो आपण पण मरून जाऊ, कारण वी आर कनेक्टेड टू इच अदर. सो बेसिकली नाही का हे स्टोन कोणाच्या हाती नाही लागले पाहिजे आणि हे एकत्र नाही आले पाहिजे. सो हे स्टोन नाही का वेगवेगळ्या याच्यात ठेवतात. सो कबिलामध्ये नाही का काइंड ऑफ लाईक 100-200 लोक नाही का अंटार्क्टिकामध्ये जातात, 100-200 लोक आर्टिक ओशनमध्ये जातात. म्हणजे बोथ पोलमध्ये अंटार्क्टिका आणि आर्टिक ओशन, नॉर्थ आणि साऊथ पोलमध्ये जातात आणि तिथे ते स्टोन एकत्र करून ठेवतात आणि ते म्युटंट असतात राव. आणि तेव्हापासून ते म्युटंट सिरीज सुरू असते. म्युटंट वाढत जातात, हळूहळू वाढत जातात. समहाऊ शील्डला एक प्रकारे नाही का कसं तरी माहीत पडते की म्युटंट्स पासून नाही का आपण म्युटंट्सला मारायचं कसं. म्हणजे एक्समॅन सिरीजमध्ये नाही का खूप साऱ्या वेळेस नाही का म्युटंट्सला हे जे ओरिजिन आहे त्यांना खतम करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे, बट ते प्रॉपरली एंड वेल करू शकले नाही म्हणजे त्या म्युटंट्सने. सो त्यांनी असा विचार केला की सो त्यांनी असा विचार केला की समजा जर आपण या स्पायडर स्टोनला एकत्र आणले, देन स्पायडरला मारलं तर आपण या म्युटंट्सला पूर्ण तऱ्हे निस्तनाबूत करू शकतो राव. सो बेसिकली ते तेच करतात राव. म्हणजे त्या मिशनमध्ये ना का निक फ्युरी असते, एजंट कोल्सन असते, ब्लॅक विडो असते, दे आर ट्रेनी. त्यावेळेस ते ट्रेनी असतात आणि हे गोष्ट आहे करीब 1985ची आहे. 1985 1985 नाही, 1988च्या वेळेस. तर तेव्हा सगळे ॲव्हेंजर्स वगैरे होते, बट सगळे कमी वयात होते. तेव्हा ॲव्हेंजर्समध्ये टीम नव्हती. तर तेव्हा निक फ्युरी आणि त्याची टीम आणि ते शील्डमध्ये जे काही सोल्जर्स असते ते सगळे त्या स्टोनला शोधतात आणि त्याच्यामध्ये खूप सारे बॅटल आहे. एक्समॅन पार्ट 1, पार्ट 2मध्ये नाही का हा पूर्ण बॅटल आहे. पार्ट 1मध्ये नाही का त्यांना माहीत पडते की हा स्टोन काय आहे, शील्डला एक प्रकारे. आता तो कसा माहीत पडते, जस्ट काइंड ऑफ नाही का जेव्हा आता आपण डिझाईन स्क्रिप्ट बनवू तेव्हा, बट इट जस्ट लाईक अ रफ स्केच. आणि जो पार्ट 2 आहे त्याच्यामध्ये ते लोक नाही का शील्डमध्ये सगळे लोक आहे ना त्या स्टोनला एकत्र येतात, त्यांना जॉईन करतात, ते स्पायडर येते आणि त्या स्पायडरला मारतात. पण त्या स्पायडरला वाचवण्यासाठी जे लोक असतात, जे एक्समॅन्स असतात ते पण सोबत असतात. म्हणजे जे नेटिव्ह म्युटंट्स असतात ते
आणि सोबत ते मेनकाइंड म्युटंट, बट त्यावेळेस मेनकाइंड म्युटंट कोणीच नसते, जस्ट रोग असते. त्या रोगला प्रॉपरली ट्रेन करतात, बट शी इज फेल. आणि देन सगळे म्युटंट्स, जसे ते लोक त्या स्पायडरला मारतात तसे सगळे म्युटंट्स एकदम पूर्ण व्हॅनिश होऊन जातात. बट या व्हॅनिशमध्ये नाही का एक प्रकार नाही का एक ग्लो असा येते, म्हणजे एक प्रकारे एक छोटासा स्पियर जेव्हा तो फायर करतो तेव्हा नाही का स्पायडरच्या खाली एक छोटासा स्पॉट ते जिथे त्याचा जे रेडिएशन खूप कमी असते, म्हणजे म्युटंट्स न मरण्याचे जे रेडिएशन आहे ते त्याच्या खाली खूप कमी असते. तो त्याच्यामध्ये नाही का ते वुल्व्हरीन आणि तो छोटासा बच्चा त्याला घेऊन तो वाचवण्याचा प्रयत्न करतो, बट समहाऊ ती जागा ही कमी असते, त्यामुळे नाही का वुल्व्हरीन थोडा बहुत मरून जातो. त्यामुळे त्याची पॉवर चालली जाते, पण तो मरून जात नाही, त्याची पॉवर चालली जाते. आणि तो बंदा तो स्टील म्युटंट असतो, तो इज द लास्ट म्युटंट. आणि तो एक लहान छोटासा मुलगा असतो 1 वर्षाचा, आणि त्याला मग वुल्व्हरीनची ताकद खतम होऊन जाते राव. ही जस्ट काइंड ऑफ लाईक अ रिअली ओल्ड वन, काफी ओल्ड असतो राव. म्हणजे त्याची आता तिथून एक वय वाढणं सुरू होऊन जातं तेव्हापासून, म्हणजे त्याची पॉवर तर खतम होऊन जाते, पण तेव्हापासून वय वाढणं सुरू होऊन जाते. आणि तोच मुलगा तो एक हॉस्पिटलमध्ये होता आणि तो कोमामध्ये होता. म्हणजे जेव्हा तो ते स्फोट झाला, म्हणजे जेव्हा सगळे म्युटंट्स मेले, तेव्हा तो छोटा मुलगा पण कोमामध्ये चालला गेला, आणि तो करीब 18 वर्ष तो कोमामध्ये होता. आणि वुल्व्हरीन तो नेहमी येत होता, आणि आफ्टर समहाऊ माहीत पडलं की तो बंदा, तो मुलगा, तो त्याला कोणीतरी डिस्चार्ज केलं, कोणतरी मेडिकल टीमवाल्यांनी. मग तो त्याच्या मागे शोधत तो आता. ही इज अ स्टोरी लाईन. एक प्रकार अशी स्टोरी आहे जे रिप्रेझेंट करते की एक्समॅन लॉस्ट ऑफ ओरिजिन आणि पार्ट 1 पार्ट 2 कशा. इट जस्ट लाईक अ रफ स्केच. मला समजा फिल्म बनवायची असेल तर मी असा एक प्रकारे ॲडव्हान्स घेऊ शकतो, बट जेव्हा पण कोणती स्टोरी माझ्या डोक्यामध्ये येते ना, ते मी त्याला कधी विसरत नाही. मी त्याला नेहमी डिझाईन करत जातो, रिकॉल करत जातो. सो मी त्याला विसरत कधीच नाही. बट एक प्रकारे सांगण्याचा उद्देश म्हणजे हे असं सांगून ठेवलं, इट विल बी बॅकअप फॉर मी. समजा मी पुढे मागे ही समजा फिल्म बनवत आहे, तो इट वुड बी काफ़ी बडबड केली, काफ़ी हे जस्ट बीन क्विट. अँड थँक यू.